नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पावटा भात। बऱ्याच जणांना पावटाच माहिती नाही, तर हा आहे पावटा। याच्या अशा दाणेदार शेंगा तोडायच्या असतात। पावट्याची भाजी बनवतात आणि भातही। या शेंगा अशा सोलून यातील फक्त दाणे घ्यायचे, वरचे फोलकटे टाकून द्यायची। चला तर मग पावटा भातासाठी लागणारे साहित्य पाहूया। पावटा भातासाठी इथे आपण घेतला आहे वाडा कोलम। तुम्ही इंद्रायणी, बासमती किंवा इतर कुठलाही तांदूळ घेऊ शकता। पावट्याचे दाणे, पाणी, चिरलेला कांदा, खडे मसाले। खडे मसाल्यामध्ये आपण घेतले आहे लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल, जिरे, मोहरी, शेंगदाणे, गाजराचे तुकडे, धना पावडर, हळद, घरचा मसाला, हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, लसूण, आलं। आता आपण तांदूळ धुवून निथळत ठेवूया। तांदूळ आपण धुवून घेतलेत, पावट्याचे दाणेही धुवून घेतलेत। आलं, लसूण, मिरच्या व खोबरे पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायचे। आपले वाटण तयार आहे। गॅसवर कुकर ठेवायचा। कुकर तापला की त्यात तेल टाकायचे। तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की त्यात जिरे टाकायचे। त्यानंतर कढीपत्ता, कांदा व खडे मसाले सगळं बरोबर टाकायचे। कांदा हलवत राहायचा। कांदा परतला की त्यात आलं, लसूण, खोबरे व मिरच्यांचे वाटण टाकायचे व छान परतून घ्यायचे। वाटण छान परतले की त्यात हे पावट्याचे दाणे टाकायचे। त्याचबरोबर गाजराचे तुकडे व शेंगदाणे टाकून छान परतून घ्यायचे। आता यामध्ये हळद, धना पावडर, घरचा मसाला टाकायचा। मसाले थोडे परतले की त्यात धुतलेले तांदूळ टाकायचे। चवीनुसार मीठ टाकायचे। मगाशी साहित्यामध्ये माझ्याकडून मीठ दाखवायचे राहून गेलते। चिरलेली कोथिंबीर टाकायची। तांदूळ व पावटा छान एकजीव करून 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा। तांदूळ छान परतलाय। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचे, म्हणजे भांड्याला लागलेले वाटणही निघेल। तेच पाणी भात शिजवण्यासाठी वापरायचे। गरज वाटल्यास अजून थोडे पाणी टाकायचे। भातासाठी गार किंवा गरम कुठलेही पाणी वापरू शकता। पातेल्यापेक्षा कुकरला भात शिजवण्यासाठी पाणी कमी लागते। भात परत एकदा सगळीकडून छान हलवून घ्यायचा व कुकरचे झाकण लावायचे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात। आता आपण गॅस बंद करूया। 10 मिनिट कुकर असाच थंड होऊन द्यायचा। कुकर थंड झालाय। आपला मसालेदार पावटा भात तयार आहे। सर्व करण्यापूर्वी सगळा भात नीट खालीवर करून घ्यायचा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा
आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.